प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू फॉर दिस डे. अँड नाऊ वी आर गोइंग टू मेडिटेट यिर्मया 32 वर्स 27. यिर्मयाचा 32वा अध्याय 27वा वचन आज आपण पाहणार आहोत. पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. मला अवघड असे काही आहे काय? हालेलुया. रिअली हाऊ प्रिशियस वर्स इट इज. खरं देवाचं वचन खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आहे. देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि खरंच देवाचं वचन हे 52 काशी सोन्यापेक्षा इष्ट असं देवाचं हे वचन आहे. खरंच देवाचं वचन खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खूप गोड आहे. देवाचं वचन हे खूप पॉवरफुल आहे. पण आपल्याला त्या वचनाची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. त्याची डेप्थ, त्याची खोली काय आहे हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. तेव्हाच ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं देवाचं जिवंत वचन आपल्या लाईफमध्ये वर्क करतं. पण त्याआधी त्या वचनाची डेप्थ काय आहे, ते वचन किती खोल आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, मी सर्व मानवजातीचा देव आहे. मला कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. मला सर्व गोष्टी करणे शक्य आहे, पॉसिबल आहे. तुझ्या जीवनामध्ये मला सर्व गोष्टी करणे शक्य आहे, पॉसिबल आहे. पण त्याआधी तू माझ्या वचनावर विश्वास ठेव. तेव्हाच मी तुझ्या जीवनात सर्व गोष्टी पॉसिबल करेन. कारण मला कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही, तर सर्व गोष्टी पॉसिबल आहेत, शक्य आहेत. म्हणून आज खूप विश्वासाने, खूप फेथफुली तुम्ही आजचं देवाचं हे वचन रिसीव्ह करा आणि विश्वास ठेवा की आजचं हे पॉवरफुल वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये मोठा मिरॅकल घडवून आणेल. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही पुढचं हे वचन रिसीव्ह करा. एचकेलाच्या 37वा अध्याय 1 ते 10 वचनात आपण पाहतो की परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि आत्म्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. त्याने मला चोहीकडे फिरवले. त्या खोऱ्यात जमिनीवर अस्थिच अस्थी पडल्या होत्या आणि त्या अतिशुष्क होत्या. कशा होत्या तर त्या अतिशुष्क होत्या. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, हे अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, हे परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, ह्या अस्थींना संदेश देऊन म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पहा, मी तुमच्या श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. ओ माय गॉड, खरंच देवाचं वचन हे खूप अद्भुत आहे. देवाचं वचन हे खरंच खूप सुंदर आहे. पुढे 7व्या वचनात आपण पाहतो की मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. संदेश देत असताना मोठा आवाज झाला आणि भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यात श्वास मात्र अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. वाऱ्याला संदेश देऊन सांग की परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोही दिशांनी ये आणि या बदलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले आणि ते आपल्या पायावर उभे राहिले. हालेलुया. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप पॉवरफुल असं देवाचं हे वचन आहे. ह्या वचनातून आपल्याला काय कळतं? परमेश्वर एचकेलला म्हणाला की ह्या अस्थींना संदेश देऊन म्हण की शुष्क अस्थींनो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर काय म्हणतो तर हे अस्थींनो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. म्हणजे देवाचं वचन ऐकणं खूप गरजेचं आहे हे आपल्याला ह्या वचनावरून कळतं. वचन सांगतं, तुम्ही जर माझी वचन ऐकला तर हे अस्थींनो, मी तुमच्या श्वास घालीन. एका गोष्टीचा तुम्ही विचार केला आहे का की मृत अस्थींना काय आशा असते? ते मृत असतात, त्यांच्यात काहीच अर्थ नसतो. त्या शुष्क असतात, पडीक असतात. परमेश्वर एचकेलला काय म्हणतो की ह्या अस्थींना तू माझं वचन सांग, तू माझं वचन ऐकव. म्हणजे ते काय होतील तर माझं वचन ऐकताच ते जिवंत होतील, सजीव होतील, त्यांच्यामध्ये प्राण येईल. परमेश्वर म्हणतो की मी त्यांना स्नायू लावीन, मी त्यांच्यावर मांस चढवीन, मी त्यांना त्वचेने आच्छादीन, मी त्यांच्यामध्ये श्वास फुकेन आणि मग ते सजीव होतील. ओ माय गॉड, खरंच काय पॉवरफुल असं वचन आहे. खरंच देवाचं वचन, त्याचे शब्द हे खूप पॉवरफुल आहे. आणि त्याचप्रमाणे एचकेलाने केलं. त्याने त्या मृत अस्थींना संदेश दिला. तेव्हा त्या सजीव झाल्या, त्यांच्या श्वास आला, त्यांच्यावर मांस चढले आणि ते जिवंत झाले आणि ते आपल्या पायावर उभे राहिले. म्हणून आपण बायबलचं वचन सतत वाचणे, ते विश्वासाने ऐकणं खूप गरजेचं आहे. देवाच्या वचनात खूप पॉवर आहे, पण ते वचन आपल्याला सतत मुखाने कन्फेस करायला हवं. त्या वचनावर विश्वास ठेवायला हवा. सतत देवाचं वचन रीड करायला हवं. तेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करणार आहे. म्हणून आपला जेवढा होईल तेवढा वेळ आपण देवाचं वचन वाचण्यात, त्याच्यावर विश्वास ठेवण्यात, ते वचन रिसीव्ह करण्यात, ते वचन स्वतःवर कन्फेस करण्यात, डिक्लेअर करण्यामध्ये आपण आपला वेळ घालायला पाहिजे. तेव्हा देवाचं जिवंत वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करतं आणि तेव्हाच देव आपली मृत झालेली परिस्थिती बदलून टाकेल.
जर देव त्या मृत अस्थीमध्ये प्राण ओतू शकतो, त्यांना जिवंत करू शकतो, तर तुमची मृत झालेली परिस्थिती देवाज बदलणार नाही का? तुमचे मृत झालेले आशीर्वाद देवा जिवंत करणार नाही का? तुमचे मृत झालेले फायनान्शियल स्टेटस तो आज पुन्हा जिवंत करणार नाही का? तुमचा आजाराने मृत झालेलं शरीर तो पुन्हा जिवंत करणार नाही का? तुमचा बंद पडलेला मृत झालेला बिझनेस तो पुन्हा जिवंत करणार नाही का? तुमचे मृत झालेले स्वप्न, इच्छा तो पुन्हा जिवंत करणार नाही का? करेल, तो नक्कीच करेल, कारण त्याला कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. पण या सर्व गोष्टी घडण्यासाठी एचकेल आणि त्या मृत अस्थींना संदेश दिला. देवाचं जिवंत वचन त्यांना ऐकवलं, तेव्हाच त्या अस्थी जिवंत झाल्या. म्हणून तुम्हालाही आधी देवाचं जिवंत वचन ऐकायला हवं. त्या वचनावर रात्रंदिवस तुम्हाला मनन करायला हवं. त्यातलं प्रत्येक वचन, बायबलचं प्रत्येक वचन स्वतःवर घोषित करायला पाहिजे, डिक्लेअर करायला पाहिजे. त्या वचनाप्रमाणे तुम्हाला चालायला हवं. तेव्हाच तुमची मृत झालेली परिस्थिती देव जिवंत करेल. आपण पाहतो की जेव्हा त्या मृत अस्थीने देवाचं वचन ऐकलं, देवाचा संदेश ऐकला, तेव्हा त्या जिवंत झाल्या. तुम्ही आज खूप विश्वासाने देवाचा संदेश ऐका, देवाचं वचन ऐका, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याचं वचन स्वतःवर डिक्लेअर करा, घोषित करा, देवाच्या वचनावर रात्रंदिवस मनन करा, विश्वास ठेवा. देवाला आज विनंती करा की हो येशू राजा, तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. तू मृत अस्थीमध्ये प्राण ओतणारा देव आहे. हो येशू राजा, त्याचप्रमाणे आज माझी मृत झालेली परिस्थिती तू बदलून टाक, माझे मृत झालेले आशीर्वाद तू बदलून टाक, माझी मृत झालेली फायनान्शियल स्टेटस तू आज बदलून टाक. अशी आज तुम्ही देवाला विनंती करा. नक्कीच देव आज नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. देवाचं आजचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये आज कार्य करेल. म्हणून देवाचं वचन सांगते की मी सर्व मानवजातीचा देव आहे, मला कोणती गोष्ट अशक्य आहे काय? म्हणून खूप विश्वासाने तुम्ही आजचं देवाचं हे वचन रिसीव्ह करा. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही देवाचं हे जिवंत वचन आज प्रत्येकापर्यंत शेअर करा. देव नक्कीच तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. नक्कीच देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करेल. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशी देव बाप्पा, सकाळची वेळ, नवीन दिवस देव बाप्पा, तू आमच्या आयुष्याला जोडलास, उपकार मानते देव बाप्पा. सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते प्रभू ईश्वर. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की मी सर्व मानव जातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे काय? हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर डिक्लेअर करण्यासाठी तू त्यांना मदत कर आणि त्यांना सहाय्य कर प्रभू ईश्वर. आणि तुझं वचन प्रभू ईश्वर, तुझं वचन आज त्यांच्या लाईफमध्ये पूर्ण हो दे ईश्वराजा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आलेत खूप विश्वासाने तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरीत कर येशू, तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वर, ICU मध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू ईश्वर, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू ईश्वर, ज्यांना डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे प्रभू ईश्वर, जे कोमात आहेत प्रभू ईश्वर, अवघड अशा कंडिशनमध्ये आहेत प्रभू ईश्वर, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे देव बाप्पा, तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू ईश्वर, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. हो ईश्वराच्या प्रार्थनेमध्ये जेवढे लोक तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत, रडत आहेत, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू ईश्वर, आणि तुझ्या वचनावर ज्यांनी विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर. त्यांच्या शरीरातील सर्व आजारांना, दुखण्यांना मी नासरीत करे येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. त्यांच्या शरीरातील सर्व रोग, सर्व व्याधी, सर्व आजार आज नासरीत करे येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात मी आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. त्यांच्या शरीरातील सर्व आजार, सर्व दुखणं येशू ख्रिस्ताच्या नावात आज निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. Amen.